भाजप आणि शिवसेना शिंदे गट रामराज्य 4 दिवसापूर्वी या महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने आणि शिंदे गटाने या राज्यात या देशात रामराज्य आल्याच्या वल्गना केलेल्या आहेत। मात्र हे रामराज्य गणपत गायकवाडांच्या रूपाने गोळीबार जो केला आहे त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे। हे रामराज्य गणपत गायकवाड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गद्दार म्हणतो त्यांनी निर्माण झालं आहे। हे रामराज्य भारतीय जनता पार्टीची साधन शुचितेचा पार्टी म्हणून स्वतःला म्हणून घेते। त्या भारतीय जनता पार्टीचे आमदार दिवसाढवळ्या गोळीबार करत आहेत आणि त्याच भारतीय जनता पार्टी ज्या सरकारमध्ये आहे, जे सरकार एकनाथ शिंदे साहेबांचं ओळखलं जातं, त्यांच्या पक्षाचा माणूस जागेच्या वादातून एका आमदाराशी भांडण करतो, त्यालाही गोळ्या लागतात। म्हणतो हे दोन्ही लोक खऱ्या अर्थानं रामराज्य अशा पद्धतीनं गोळीबाराच्या रूपाने या महाराष्ट्रात निर्माण करू पाहतायत का? हे रामराज्य आहे का हे रावण राज्य आहे असा आमचा प्रश्न आहे सरकारला। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ देणार नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। महाविकास आघाडी इंडिया आघाडी देश पातळीवरची, महाविकास आघाडी राज्य पातळीवरची, फक्त ते काय म्हटले मला माहिती नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सगळ्या पक्षांना घेऊन एकत्रितरित्या येणाऱ्या निवडणुका लढवण्याचा निर्धार केलेला आहे आणि तशा पद्धतीनं हा निर्धार निश्चित सगळे पक्ष निश्चित पुढे घेऊन जातील। लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली नसती तर भाजप उरली नसती असं संजय राऊत बोलले। बरोबर आहे ना। भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते। अडवाणीजींनी ज्यावेळेस रथयात्रा काढली त्याचे 89 झाले होते, परंतु या अडवाणीजींनी जिनाच्या कबरीवर जाऊन डोकं टेकवलेलं हे आपल्याला नाकारता येणार नाही ना। याही गोष्टी नाकारल्या, ज्या जिनाने आपल्या देशाची फाळणी केली ते आपल्याला नाकारता येणार नाही।